मॅथ्स स्कॉलरशिप स्टडी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर यापुढील काही व्हिडिओमध्ये मी 8वी स्कॉलरशिप, 8वी NMMS तसेच मोठमोठ्या इतर ज्या स्पर्धा परीक्षा असतात त्यातील काही घटकांवरील अवघड गणिते अगदी सोप्या पद्धतीने काही शॉर्टकट ट्रिक्स वापरून कशा पद्धतीने सोडवायची त्यासाठी उपयुक्त असे व्हिडिओ घेऊन मी यापुढे येणार आहे. तर त्यातीलच हा पहिला व्हिडिओ मसावी व लसावी या घटकावर. चला तर सुरुवात करूया. तर या व्हिडिओमध्ये आपण मसावी व लसावी यावरील शॉर्टकट ट्रिक्स अभ्यासणार आहोत. तर त्या अगोदर मसावी व लसावी म्हणजे काय ते थोडक्यात पाहूया. मसावी म्हणजे अशी मोठ्यात मोठी संख्या जी दिलेल्या सर्व संख्यांना विभागते, त्या संख्येला मसावी असे म्हणतात. तर मसावीचा लॉंग फॉर्म आहे महत्तम सामायिक विभाजक. तर लसावी म्हणजे काय? लसावी म्हणजे अशी लहानात लहान संख्या ज्या संख्येला दिलेल्या सर्व संख्यांनी भाग जातो, त्याचा लॉंग फॉर्म असेल लघुत्तम सामायिक विभाज्य. मसावीलाच आपण इंग्लिशमध्ये HCF असं म्हणतो, म्हणजेच हायेस्ट कॉमन फॅक्टर, आणि लसावीला आपण इंग्लिशमध्ये LCM असे म्हणतो, म्हणजेच लोवेस्ट कॉमन मल्टिपल. मसावी व लसावी या घटकावरील उदाहरणे शॉर्टकट पद्धतीने सोडवण्यासाठी जी महत्त्वाची सूत्रे आपण आज अभ्यासणार आहोत ती सूत्रे कशी तयार झाली त्या अगोदर आपण थोडक्यात पाहूया. तर समजा असा प्रश्न असेल की 8 व 12 या दोन संख्यांचा मसावी व लसावी काढा. तर असा जर प्रश्न असेल तर तो आपण कसा सोडवणार? तर आपण अगोदर 8 आणि 12 हे असं मांडून घेणार. त्यानंतर अशी एखादी संख्या शोधणार की ज्या संख्येने या दोन्ही संख्यांना भाग जाईल. मग अशी संख्या कोणती असेल? तर 2 ही संख्या असेल, म्हणजे 2ने 8ला पण भाग जातो आणि 12ला पण भाग जातो. ठीक आहे. 2 चोक 8 आणि 2 सक 12. ठीक आहे. आता परत आपण अशी एखादी संख्या शोधायची आहे की ज्या संख्येने या दोन संख्यांना परत भाग जाईल. तर अशी संख्या परत कोणती असेल? 2च असेल. ठीक आहे. 2 दुने 4 आणि 2 त्रिक 6. आता या दोन संख्यांचा मसावी कोणता असेल? मसावी पण कसा काढतो? तर या दोन संख्यांचा मसावी असेल 2 गुणिले 2. 2 गुणिले 2 बरोबर किती? तर 4. या दोन संख्यांचा मसावी आपल्याला मिळालेला आहे 4. आणि या 8 आणि 12 या दोन संख्यांचा लसावी कोणता असेल? तर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3. ठीक आहे. म्हणजेच या दोन संख्यांचा लसावी आहे 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3. आता यावरून आपल्याला एक लक्षात येतं की लसावी म्हणजेच काय? तर त्या दोन संख्यांचा मसावी, 2 गुणिले 2 म्हणजेच काय? मसावी. ठीक आहे. मग आपण असं लिहू शकतो इथं मसावी गुणिले 2 गुणिले 3. आता 2 गुणिले 3 हे काय आहे? तर 2 गुणिले 3 हे 8 आणि 12 यांचे गुणोत्तर आहे. गुणोत्तर म्हणजे काय? समजा आता इथं आपण 4ची संख्या घेतली. 4 दुने 8 आणि 4 त्रिक 12. ठीक आहे. म्हणजेच 8 आणि 12 या दोन संख्यांचे गुणोत्तर काय असेल? 2:3 असेल. म्हणजेच आपण 2 गुणिले 3 इथं काय लिहू शकतो? तर गुणोत्तर लिहू शकतो, म्हणजे त्या दोन संख्यांचे गुणोत्तर. म्हणजेच आपल्याला इथं सूत्र काय मिळालं? तर लसावी बरोबर मसावी गुणिले गुणोत्तर. ठीक आहे. हे एक आपल्याला इथं सूत्र मिळालं. म्हणजेच या गुणोत्तराला समजा मी इथं A मानलं आणि इथं B मानलं, म्हणजेच आपलं सूत्र काय होईल? तर लसावी बरोबर मसावी गुणिले A गुणिले B. ठीक आहे. म्हणजे आपलं सूत्र पहिलं काय मिळालं? तर लसावी बरोबर मसावी गुणिले A गुणिले B. तर पहिलं सूत्र मी इथं लिहून घेतलेलं आहे लसावी बरोबर मसावी गुणिले A गुणिले B. आता आपण दुसरं सूत्र पाहूया. तर आता इथं काय गुणोत्तर मिळालेलं आहे? 2:3 हे गुणोत्तर मिळालेलं आहे. ठीक आहे. अगोदर मी गुणोत्तर आहे तसं लिहून घेते. समजा या गुणोत्तराला, म्हणजे या 2ला आणि 3ला स्पेशली मी जर मसावीने गुणलं तर काय येतं पाहूया. ठीक आहे. म्हणजे या 2ला जर मी मसावीने गुणलं आणि या 3ला मसावीने गुणलं तर काय मिळतं पाहूया आपल्याला. तर 2 चोक 8 आणि 3 चोक 12. म्हणजेच या आलेल्या गुणोत्तराला जर स्पेशली आपण मसावीने गुणलं तर आपल्याला काय मिळतं? तर त्या दोन संख्या मिळतात. म्हणजेच आपल्याला दुसरं सूत्र काय मिळालं?
तर दोन संख्यांच्या गुणोत्तरांना जर आपण मसावीने वेगळे वेगळे गुणले तर आपल्याला त्या दोन संख्या मिळतात. ठीक आहे, हे झालं दुसरं सूत्र. तिसरं सूत्र बऱ्याच जणांना माहीत असेल की पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर त्या दोन संख्यांचा मसावी गुणिले त्या दोन संख्यांचा लसावी. आता या उदाहरणामध्ये पाहिलं तर पहिली संख्या आहे 8, दुसरी संख्या आहे 12. या दोन संख्यांचा मसावी आहे 4 आणि लसावी काय असणार आहे पहा इथं. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 किती येतो? 2 दोन्ही 4, 4 दोन्ही 8 आणि 8 त्रिक 24. म्हणजेच लसावी आहे इथं 24. पाहूया इथं 12 8 96 आणि 24 गुणिले 4 केल्यानंतर आपल्याला काय मिळतं? 96 मिळतं. ठीक आहे, ही झाली 3 सूत्र. ज्या 3 सूत्रांचा वापर करून आपण मसावी व लसावी यावरील अवघड गणिते शॉर्टकट पद्धतीने कशी सोडवायचे आहेत ते पाहणार आहोत. तर ती सर्व उदाहरणे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.